तो हॅलो गाईज, आज आम्ही चाललो आहे जय भीम पॅन्थर मूवी बघायला आणि आम्ही ऑलरेडी लेट आहोत. म्हणजे 5चा शो होता आणि इथेच आम्हाला 5:08 वाजलेले. रोडचं काम चालू होतं म्हणून आम्ही फटाफट चालत गेलो. फटाफट आम्ही तिकीट्स वगैरे काढले. देन आमचा चेक इन झाला, म्हणजे बॅग्स वगैरे चेक. आणि हर टाईमसारखं आम्ही पळत पळत मूवी बघायला गेलो बिकॉज शो स्टार्ट झाला होता. आणि मग नंतर थोडाच मूवी झाला होता बिकॉज ॲड्स वगैरे असतात. तर हे मूवीमध्ये खूप मस्त मस्त संदेश दिले गेले आहेत, बाबासाहेबांचे विचार मांडले आहेत. आणि म्हणजे जो पण हक्क दिला आहे त्यांनी ते सर्व दाखवलं आहे. ते आम्ही थोडं खातो आहे, किटकॅट, समोसा, पाव, चॉकलेट. आणि हे आता आम्ही कसं आणलं हे तर सिक्रेट, हे तर नाही सांगणार. नंतर हे विचार ऐकायचे. समानतेची ज्योत तेवत ठेवता येईल. म्हणून फक्त हीच नाही, सर्व महापुरुषांच्या जयंत्या आपण जल्लोषात साजऱ्या करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आम्हाला असं वाटत होतं की उठून आम्ही बस नाचायला लागू आणि आम्हीही थोडंसं एन्जॉय केला, थोडा डान्स केला. हा होता मूवीचा सगळ्यात इमोशनल सीन. म्हणजे मला तर वाटतं थिएटरमधला हर एक व्यक्ती रडला असेल हा सीन बघून, बिकॉज हा खूप जास्त इमोशनल सीन होता. माझा फ्रेंड पण खूप इमोशनल झाला होता सीन बघून. ह्या मूवीतून एकच संदेश भेटतो की जातीवाद करू नका, म्हणजे सगळ्यांनी मिळून मिसळून राहा, हाच संदेश होता या मूवीमध्ये जास्त तर. तेव्हा एक नाव सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहतं. ते नाव म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या अंधाऱ्या रात्री या भीमसूर्याचा तेजस्वी प्रकाश आजही आपल्याला मार्ग दाखवतो. गाईज, जर हा मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जय भीम, जय शिवराय. बाय गाईज.